रक्षाबंधन म्हणून एक बुफे तयार करून आणलेला 10,000 रुपयावाल्यांचा बघू शकता. मित्रांनो आता सकाळ सकाळ मस्त बघू शकता. वातावरण फुल पावसाचं झालेलं आहे. इकडे बघू शकता एकूण सूर्य उगवतोय. इथं काळे ढग आहे. आपला मुनी दादा पण आलेला आहे, एक पोरगा पण आलेला आहे. आता त्याला शटर उघडून घेऊ पहिलं. नाही असते का उघडलेलं दुकानात तेवढं कस्टमर आलेले आहेत आपल्याकडे. इकडे चाय पण तयार झालेला आहे. चायचं धुवून पण घेतलेलं बघू शकता. आता टेबल पण लावतो. थोड्या वेळानंतर आपण कावळ्यांना खायला टाकलेलं बघू शकतो. आणि तसंच आतमध्ये पण आपले कस्टमर चालू होते. गरम गरम वडापाव झालेले याच ठिकाणी बघू शकता. पुण्याला चालत आलेलं आणि तसंच बाहेर ऊन पडलेले बघू शकता. आता मित्रांनो याच ठिकाणी बघू शकता गर्दी वगैरे थोडीफार कमी आहे. आणि तसं आपले मित्र पण आलेला हा म्हणे त्याच गप्पा मारतोय बघू शकता. आता तुम्ही ऊन उजड बाहेरले चाल आहे. ऊन आले बघू शकता बाहेर. तसंच इकडे सगळं पॅकिंगचं काम चालू आहे. पण याच ठिकाणी दुपार झाली म्हणजे आता वाजलेलं 11 सकाळचे. आणि बघू शकता आता स्टॉक वगैरे हळूहळू संपत आलेलं नाही. इकडे पॅकिंग बांधणं चालू आहे आपल्या वेळेचं बघू शकता. रोज पॅकिंग चालते बांधणं. पण याच ठिकाणी गर्दी झालेली आणि तेवढं मम्मी पण आलेली. मम्मीला वाटतं कचरा दिसला म्हणून पोरांना वाढायला लागलेली. तर पाहू शकता आता गर्दी चालू आहे आपली फुल. तसंच इकडे चाय बनवून झालेलं आहे. स्टॉक सगळं चालू आहे आपल्याकडे. माझी बहीण पण आलेली आहे तिकडे. चाललेलं आहे फ्रेश व्हायला. तुम्ही आलेले फ्रेश होऊन आणि वातावरण झालेलं आहे पावसाचं फुल बघू शकता. आभाळ भरलेले आणि याच ठिकाणी आता मी चाललेलो वरच्या हॉटेलला. चला आता वरच्या हॉटेलला जाऊ. काय चालतं काय मी आलेलो वरच्या हॉटेलला बघू शकता. बाप्पा इथं होते आणि गर्दी होती थोडीफार. तशी वरच्या पॅसेजला पण होती. वरच्या पॅसेज फुल होतं आणि खालच्या पॅसेजला होती थोडीफार गर्दी. बाहेर पाऊस झालेला पडायला बाहेर पाऊस पडत होता तेवढ्यात गर्दी वाढतच चाललेली हळूहळू. तर आता मित्रांनो आता आम्ही चाललेलो क्लासला. जरा वरती गर्दी होती आता गर्दी झाली घरातली. मग मी निघलेलो क्लासला माझ्या मित्रावर. मित्र पण आले होते. आता आम्ही चालू तर आज मित्रांनो गावामध्ये बाजार आहे. त्याला आता तुम्हाला मी दाखवतो. आता म्हणजे बाजार लागलेला आहे. आता बघू शकता अजूनच लय गर्दी आहे बाजारामध्ये. ਰੌਂਦੇ ਉਹ ਬੰਦੇ ਪੱਬ ਪਹੁੰਚ ਨਾ ਕਰੋ ਪਹਿਲੇ ਆ ਸਾਰੀ ਦੂਜੀ ਜੱਟ ਯਾਰ ਨੇ ਤੀਜੀ ਰੱਖਦੇ ਤੇਰਿਆਂ ਦੀ ਸੋਚ ਨਾ ਕਰੋ ਨਾ ਨਾਲ ਬਾਤੂ ਐਵੇਂ ਖਾਂਦੀ ਫਿਰਦੀ ਆ ਰੌਂਦੇ ਉਹ ਬੰਦੇ ਪੱਬ ਪਹੁੰਚ ਨਾ ਕਰੋ ਪਹਿਲੇ ਆ ਸਾਰੀ ਦੂਜੀ ਜੱਟ ਯਾਰ ਨੇ ਤੀਜੀ ਰੱਖਦੇ ਤੇਰਿਆਂ ਦੀ ਸੋਚ ਨਾ ਕਰੋ ਜੇ ਸਮਾਜ ਬੰਦੇ ਰੂਹਾਂ ਕੱਢਣੀ ਤਰਸ ਨਾ ਖਾਂਦੇ ਗੋਲਡ ਬਲੱਡ ਨਹੀਂ ਉਹ ਸ਼ੁਰੂਆਤ ਹੁੰਦੀ ਦਾ ਪਤਾ ਨਹੀਂ ਲੱਗਣਾ ਛਾਪੇ ਨੇ ਬੰਦੇ ਨਰਕਾਂ ਨੂੰ ਤੋਰੇ ਪਰ ਬਹਿਗ ਬੱਲੀਏ ਨਾਮ ਸੁਣ ਲੋਕਾਂ ਦੇ ਪਸੀਨੇ ਛੁੱਟਦੇ ਸਾਡਾ ਕੀ ਹੈ ਟੈਲੈਂਟ ਤੇ ਸਵੈਗ ਬੱਲੀਏ ਅੱਖਾਂ ਥੱਲੇ ਜੁਆਂ ਦੇ ਟੈਟੂ ਛਾਪੇ ਨੇ ਬੰਦੇ ਨਰਕਾਂ ਨੂੰ ਤੋਰੇ ਪਰ ਬਹਿਗ ਬੱਲੀਏ ਨਾਮ ਸੁਣ ਲੋਕਾਂ ਦੇ ਪਸੀਨੇ ਛੁੱਟਦੇ ਸਾਡਾ ਕੀ ਹੈ ਟੈਲੈਂਟ ਤੇ ਸਵੈਗ ਬੱਲੀਏ ਮੁੰਡੇ ਇੱਥੇ ਗੱਲਾਂ ਤਾਂ ਬਥੇਰੇ ਕਰਦੇ ਜਦੋਂ ਅੱਖਾਂ ਪੂਰੇ ਹੁੰਦੇ ਅਸੀਂ ਨੇਰੇ ਕਰਦੇ ਉਹ ਤੈਨੂੰ ਰਾਤ ਹੁੰਦੀ ਦਾ ਪਤਾ ਨਹੀਂ ਲੱਗਣਾ मित्रांनो तुम्ही बघितलं असं एवढं गर्दी होती ना आता बाजारामध्ये. मग आम्ही इकडून गेलो पहिलं बाजारात मग नंतरून गेलो फिरून तर असंच बाजारासाठी कोणाला दाखवायला. आता बघू शकलं असं आपल्या बाजारामध्ये किती गर्दी होती. आमचा क्लास सुटलेला मित्र गेलेला आता घरी आणि मी पण आता चाललो तिच्याला आलो. मी पप्पा काय सुटले मी पण चाललो आता खायचं हॉटेलला. त्याला आता हॉटेलवरती काय चाललं झालं आलेलं आहे हॉटेलवरती बघू शकता. तसे आपल्याकडे गर्दी चाललेली मी आलो मम्मीला सोडून दिली. मम्मीला म्हणलं जा तुम्ही आई आता इथं. ते आता मी थांबलेलं इथं
आता परत मम्मी आलेले नाही असं ठिकाणी आम्ही हॉटेल क्लोज करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही सर्व. आणि या ठिकाणी सगळं आपलं साफसफाईचं काम चालू आहे. गर्दी होती का रे आज किती बोल ना. बघू शकता आता गर्दी तर लय होती आज बाबा. आज गर्दी होती का ना आज होती फुल गर्दी बाबा. विषय नाही मग डायरेक्ट हातपाय जाम झाला असं ना आता. तर बघू शकता सगळं आता आपलं आवडलेलं आहे. आता सगळं आतमधलं किचन साफ झालेलं इकडचं साफ झालेले ते पण किचन साफ झालेले याच ठिकाणी. आपलं मंदिर बघू शकतो म्हणजे देवाला कसं रोज आपण फुलबिल टाकतो मस्त सकाळ सजवतो मस्त. तर आता बघू शकता मी पण कसं म्हणजे सगळं साफसफाई चालू आहे. क्लिनिंग चालू आहे. तिकडे मोनू बघू शकता बॉटलेत पाण्याच्या बाटल्यात ट्रान्सफर करतात पाणी थोडं रात्री त्यांना लागतं ना पाणी. रूम वरती पाणी नसतं काय रूम वाल्याला जर धमकी बिमकी द्या की तुम्ही जरा. किती दिले पाणी नाही येत अंघोळ करायला पाणी सोडायचे सकाळी पाणी नाही येत. मग सांगून टाका त्याला. कॉन्टॅक्ट नंबर दे तुम्हाला मी बोलतो याच्यावर. हा तर आता म्हणू शकता याच ठिकाणी बाहेर पाऊस पण चाललेला जोरात डायरेक्ट. तर आता मित्रांनो हॉटेल बंद केलेलं आणि उद्या रक्षाबंधन आहे म्हणून आता मम्मीला मी घेऊन चाललेलो आहे गावामध्ये. कारण मम्मीला घ्यायचं होतं राख्या त्यासाठी आता आम्ही चाललेलो आहे गावात. मित्रांनो आम्ही तसं गावातून येऊन डायरेक्ट पप्पांच्या हॉटेलमध्ये आलेलो आहे आता इकडे वरती. बघू शकता तुम्ही गर्दी चालतच बघ थोडीफार. रक्षाबंधन म्हणून एक बुफे तयार करून आणलेला 10,000 रुपयेवाल्यांचं बघू शकता. मित्रांनो मी चाललेलो आहे घरी. मला झोप आलेला तर मम्मी पप्पांबरोबर आहे. तर आता मित्रांनो उद्या भेटू आपण. उद्या कसं रक्षाबंधन दाखवतो. चला मित्रांनो बाय बाय. उद्या भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये. जय श्रीराम.